आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बास गावकरी मंडळी, हा काय मज्जा आली का नाही? दमला असाल ना? वा बारक्या, तुझं नियोजन खरंच खूप परफेक्ट होतं. मज्जा आली हो ना? सगळ्यांना मजा आली ना? तुम्ही सगळे सूर्यवंशी कुटुंबात दांडिया उत्सव साजरे करायला आलात. तुम्हा सगळ्यांचे खरंच खूप आभार.
भारतीय संस्कृतीत इतके सगळे सण आहेत, म्हणजे गणपती, नवरात्री, दसरा, दिवाळी, या सगळ्या सणांच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येत असतो. आपल्या रूढी, परंपरा, ज्ञान आपण सगळं पुढच्या पिढीला देत असतो. सार्वजनिक एकात्मता वाढावी हाच या सगळ्या सणांपाठीमागचा उद्देश असतो. आपण असंच एकत्र होऊन सगळे सण साजरे करत राहूयात. अहो, तुम्ही एवढ्या मोठ्या अधिकारी पदावर असताना सुद्धा आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या सोबत राहून खेळाचा आनंद घेताय. अहो, हा केवढा मोठा आदर्श आहे समाजासाठी. होय मॅडम, तुम्ही आधी जशा होतात तशाच आता बी आहेत बघा. आणि तुमच्यातला आपलेपणा तसूभर बी कमी नाही झाला बघा. आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या अधिकार पदावर असताना जरा बी अहंकार नाही चढला बघा तुम्हाला. तर आमची अक्षरा हायच गुणाची. आणि किती बी उंच भरारी घेतली ना तरी जमिनीशी तिची नाळ घट्ट जोडलेली आहे. लई अभिमान वाटतो बघा तिचा. जमिनीवरचे पाय सोडून चालणारी नाही ती. रोशे काम झालं बरं का? नक्की ना व यायची वया पुन्हा बहिणीला मिठी मारायला. नाही नाही, तू काळजीच करू नकोस. साहेबांनी खूप चांगला दम भरलाय दिला. तिनं काम चोख केलंय, मी बघितले डोळ्यानं माझ्या. होय आई, अक्षराचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे बघ. चला तर मग आपल्या IPS अधिकारी अक्षरा मॅडम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. टाळ्या. अहो काय हे, तुझं कौतुक ग. बरं, आता कुणी बी जायचं नाही. हा, मसाला दुधाची व्यवस्था केली आहे तर पिऊनच जा. हा, चल बारक्या आली येत. आत्या मी जात आलेच. शरू, काय ग तू इथे आईंच्या खोलीत काय करत होतीस? चांगला चान्स मिळालाय, ताईला सगळं खरं खरं सांगून टाकते. नाही नाही, असं नाही करू शकत अगं तू. ताईला सगळं खरं सांगितलं तर त्या बॅग मध्ये पैशांसोबत बॉम्ब सुद्धा आहे. त्यामुळे जर चुकून तू तुझ्या ताईकडे गेली तर एक बटन दाबून सगळ्याच्या सगळं उडवून टाकेल. बॅग मध्ये बॉम्ब आहे, तू फोडला जाईल आणि सगळ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. शरू, अगं लक्ष कुठे तुझं? काय विचारतेय मी? कसलं टेन्शन आहे का? अगं नाही नाही, कसलं टेन्शन. झाला का दांडिया खेळून? हो झाला. खूप छान वाटतंय का आज? मस्त वाटतंय, फ्रेश. बरं, तू आईंच्या खोलीत काय करत होतीस? अगं ते आत्या काय म्हणाल्या की आईंच्या खोलीमध्ये मोठी चटई आहे म्हणून ती पाहायला गेले होते, पण नाही दिसली. अगं मोठी चटई माझ्या खोलीत आहे. आणि आता बारक्यानी मोठी सतरंजी अंतरली आहे, त्यामुळे बसायला जागा झाली सगळ्यांना. ओके, तू चल माझ्या बरोबर, मसाला दूध केले, सगळ्यांना वाटूया. हा चल पटकन, सगळ्यांना उशीर होतोय. हा चल ये. ताई, आय एम सॉरी. आज खोटं बोलतीये तुझ्याशी, पण काय करू ग, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. काही झालं तरी तू माझ्यासाठी मोलाची आहेस. तुला काही होतं कामा नये. आज नवरात्रीचा पहिला दिवस, देवीची पहिली माळ. दिवस कसा छान गेला नाही? देवीचे घट बसवले, पूजा केली, आरती केली, आणि आता यो दांडिया. एवढं समज केलं, पण मनाचा उत्साह जरा बी कमी झाला नाही का दमणूक झाली नाही. खरंय बहिणी,
खरं तर नवरात्रीमध्ये उपवास असतात तरी अंगात ऊर्जा कशी भरून असते बघ. आणि ती ऊर्जा देणारी दुर्गा माता भक्तांकडून आपली समधी सेवा करून घेते. पर भक्ताला काय बी त्रास होणार नाही याची काळजी बी देवी आई घेत असते. अगदी बरोबर बोललात बघा ताई. आई जगदंबेची कृपा आपल्या समध्यांवरती अशीच असावी. खरंय बाई, लई संकट झेलली आपण, किती संकटानं तोंडेलं, पण आई होती म्हणून संकटातून तारलो गेलो. मग तिचा उत्सव आनंदात समध्या संघ साजरा करणं गरजेचंच होतं. खरंच आहे, देवी आईची कृपा आहेच, पण सुंदरानं बारक्याचं बी कौतुक करायला हवं. त्यांनी इतक्या उत्साहानं आज दांडियाचा घाट घातला म्हणून इतका वेळ आपला आनंदात गेला. खरंय खरंय. उर्वशी, पण काही बोला, आपला आनंद तर वेगळाच आहे. अरे या शर्वरीनं आपल्याला पाहिजे तसं केलंय बघ सगळं, आपल्या मनासारखं. आता बघच तू, लवकरच कसा धमाका उडतोय ती. व्हाय तर गोलाचा टवला रक्ताला, सुरुंगला होतो तख्ताला. आता लवकरच मोठा बॉम्ब फुटणार आहे बघा. IPS अक्षरा मॅडम काय करतायत ते, तवर आपण जरा मजा बघू. चला चला. खरं आहे ताई तुमचं. म्हणजे कसं आहे, आजचा दिवस ना सुंदरमुळे लई स्पेशल गेलाय बघा. असं काही सणवार असलं ना की सुंदरच्या अंगात ना वारच शिरतय बघा. त्याला लई उत्साह असतो हे समजा असं करायला. बरं, मी काय म्हणते ताई, आता अक्षरा IPS झाली, समजा काही तिच्या मनासारखं झालं, मग आता लवकरच या घरामध्ये बाळकृष्ण खेळायला हवा नाही का? म्हणजे घर सगळं असं आनंदाने भरून जाईल. हा वय वय, अक्षी बरोबर बोललीस बघ उर्वशी. या घरात पाहणा हल्लाच पाहिजे. सुंदर, आता तरी मनावर घे. ए सुंदर, किती दिवस तू या घरामध्ये लहान लहान म्हणून मिरवणार आहेस? आता आम्हाला लवकरच छोटा सुंदर किंवा छोटी अक्षरा पाहिजे. हा बघ बाबा सुंदर, आता लवकर आम्हाला आजी बनव. वय वय, मला बी आईपासून आजीचं प्रमोशन हवंच आहे. वाटल्यास माझा हट्ट समज. वय वय, मला बी आता ना माझ्या संग खेळायला कोणतरी पाहिजे. तुमच्या समध्यांच्या इच्छा मी समजू शकतो, पण ह्यो निर्णय सर्वस्वी अक्षराचा असेल. चांगलाय चांगलाय. काय मग अक्षरा, लवकरच आम्हाला समध्यांना या घरामध्ये छोटा सुंदर किंवा छोटी अक्षरा हवी आहे. आता सुंदरचं म्हणणं असं आहे की यो निर्णय सर्वस्वी तुझा आहे. मग बघ बाई आता काय. ही बया गबगार का आहे? बहिणीनं समजा सांगितलं नसेल ना वहिला? मला अक्षरा, अगं ह्या गोष्टीचा लय विचार करू नकोस. लय छोटी गोष्ट आहे ती. आणि आत्ताच तर तू IPS झाली आहेस. 1-2 वर्ष जाऊ दे, मग नंतर बघू की आपण. आता काय, हे दोघं स्वतःच खरं करणार. घ्या तुम्ही घ्या.
सुंदर, तू म्हणशील तसंच होईल आणि बरोबरच आहे तुझं. इतक्यात अक्षराला आईपणात अडकवता येणार नाही. अरे नव्यानं आत्ता जबाबदारी खांद्यावर घेतली आहे ती ना, आधी ती सांभाळली पाहिजे नीट. बरोबर आहे. आता इतक्यात अक्षराला कशात बी अडकवायला नको. वर्ष काय बघता बघता निघून जाईल. अहो थँक्यू. घ्या बघा लैला मजनू काय आहे. ताई आणि घरचे सगळेच आनंदात आहेत, एका वेगळ्याच जगात आहेत. पण हा आनंद किती काळ टिकणार आहे, पुढे काय वाढून ठेवले काहीच कळत नाहीये. ताई मला माफ कर, ह्या सगळ्यात मी तुझ्याशी खोटं बोलले ग. हॅलो. हॅलो साहेब, सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणे परफेक्ट झाले बघा. ती शर्वरी आहे ना, ती जाम घाबरलीये आणि तिनं समज काही आपण सांगितल्याप्रमाणे केले. बघा एकदा नीट खात्री करून घ्या, नाहीतर पुन्हा तोंडावर पडू आपण. अहो साहेब, आता काय बी उलटसुलट होणार नाही. आम्ही आमच्या डोळ्यानं बघून खात्री केली आहे बघा. आधी कसं व्हायचं, मासा लागला गळाला आणि जाळं घेऊन पळाला. पण आता असं होणार नाही. आता हे जाळं उर्वशीच्या हातात आहे. हे बघा साहेब, तुम्हाला आम्ही हितवर वाट मोकळी करून दिली आहे. तेव्हा कवा आणि कसा घाव घालायचा ते तुम्ही बघायचं. आणि ते काम एकदा चोख पार पडलं की तुम्ही बी मोकळे आणि आम्ही बी. हो, तुम्ही निश्चिंत राहा. यानंतरच्या प्लॅन मध्ये मी स्वतः लक्ष घालणार आणि तो प्लॅन सक्सेस करणार. आता उद्याचा सूर्योदय आणणार सूर्यवंशीच्या आयुष्यात चक्रीवादळ. IPS अक्षरा सूर्यवंशी, तुला तुझ्या खुर्चीचा खूप माज आलाय ना. मला या इन्स्पेक्टर शंतनूला माज दाखवणं तुला किती महागात पडणार आहे. तुला कायद्यानं चालायचं ना, तर मग आता मी दाखवतो कायद्याची खरी ताकद काय असते. अजून कसे आले नाहीत हे. उर्वशी, सगळं आता आपल्या मनासारखं होणार आहे बघ. अगं तू टेन्शन घेऊ नको ना एवढं. आता थोड्याच वेळात ते येतील आणि असा बॉम्ब टाकतील. आपण फक्त धमाका एन्जॉय करायचा. हो भाई, पण ही बाई आहे ना, ऑफिसला जाण्याआधी मोठा धमाका व्हायला पाहिजे. नाही तर वरात पोचली घरात आणि गाव चावडीच्या दारात, असं नको व्हायला. अरे वा, दोघं तयार बी झालात. आई ऑफिसला जायची वेळ झाली, निघतो आम्ही. बर, अगं अक्षरा, एक सांगायचंच राहिलं बघ. बोला ना आई. अगं मी मागे नवच बोलले होते की अक्षरा वर्दी घालून ड्युटीला जायला लागली की देवी आईच्या दर्शनाला एकदा वर्दीतच घेऊन येईन तिला. देवी आईची खनानारानं वटी भी भरायची आहे आणि देवयाला थोडी देणगी द्यावी असं बी मनात आहे. कसं आहे, नवच बोलले आहे तर लवकरात लवकर फेडलेला बरा.
तू मला सांग तुझी वेळ कशी आहे ती, त्या दिवशी मग जाऊन नवस फेडून येऊ आपण. अगं आई, आता फिडू की नवस, त्यात काय एवढं. हो आई, एक काम करतो, ऑफिसला जायच्या आधी देवळात जाऊ. आणि किती असा वेळ लागणार आहे, होईल ते काम पटकन. आपण आधी देवळात जाऊया, ठीक आहे? असं म्हणताय, मग छानच होईल की. मला 5 मिनिटं द्या, मी तयारी करते. बरं. ए शरू, अगं अक्षरान सुंदर म्हणतायत आजच देवळात जाऊन येऊ. तू बी पटकन आवर. अक्षरा जाईल पुढं तिच्या ऑफिसला, आपण तसेच माघारी येऊ. हा चल आवर लवकर. आलोच. येऊ का? इन्स्पेक्टर शंतनू, तुम्ही इथे? काय झालं? माफ करा अक्षरा मॅडम, आम्हाला तुमच्या घरची झडती घ्यावी लागली.